आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे सुद्धा जोडले गेले आहे। प्रवीण दरेकर जी, आपण बघतोय संजय राऊत आता यांना अब्रू नुकसानीच्या या खटल्यात दोषी सादर करण्यात आलेला आहे। आपली प्रतिक्रिया। अति तिथे माती, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला हे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित असतो। आता बेताळ, वाचाळ आणि निराधार बोलण्याची संजय राऊत त्यांना सवय लागलेली आहे। महिला भगिनींच्या बाबतीत सुद्धा अवमानकारक त्या ठिकाणी अनेकदा बोललेले आहेत आणि म्हणून मला वाटतं न्यायालयानं त्या ठिकाणी योग्य अशी चपराक या नुकसानीच्या दंडाच्या निमित्तानं, शिक्षेच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मला वाटतं यातनं तरी सबक घेऊन संजय राऊत कुणाच्या अब्रूवर त्या ठिकाणी घालणार नाहीत, वक्तव्य करणार नाहीत याची त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे असं वाटतं। नक्कीच, धन्यवाद दरेकरजी तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी। तर अतुल भातखळकर हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भातखळकरजी, संजय राऊतांना 25,000चा दंड, तुमची पहिली प्रतिक्रिया? सार्वजनिक जीवनातल्या नीतिमत्तेचं खालच्या सर्वात पातळीवरचं टोक म्हणजे कोण असतील ते संजय राऊत आहेत। एकीकडे एका महिलेला शिव्या घालायच्या, आई बहिणीवरनं त्यांच्या अंगावर हात टाकायचा, इकडे दुसरीकडे मेधा सोमय्यांसारख्या उच्च विद्या विभूषित उभं आयुष्य सामाजिक जीवनात मध्ये व्यतीत करणाऱ्या महिलेवर खोटारडे घाणेरडे आरोप करायचे, त्याची शिक्षा त्यांना झालेली आहे। माझ्या दृष्टीने 15 दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा ही कमीच आहे आणि खरं तर त्यांना अधिकची शिक्षा होण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। संजय राऊत यातून काही धडा शिकतील अशातला काही भाग नाही, कारण ते सुधारण्याच्या पलीकडे गेलेले आहेत असं माझं मत आहे। त्यामुळे शिक्षा अधिक झाली पाहिजे असं माझं मत आहे।